हरि ओम. सार्थक वाटे झाली या वेचाचे, जीवनगाथा एका तपस्विनीची या शीर्षकांतर्गत पूजनीय स्वामी भक्त डॉक्टर सुषमाताई वाटवे यांच्या संकलित आत्मवृत्ताचं वाचन आपण इतके दिवस ऐकत होतात. या ग्रंथात शेवटी 2 लेख समाविष्ट केलेले आहेत. एक आहे स्वामी माधवनाथ यांची ग्रंथसंपदा. हा लेख लिहिला आहे श्रीयुत चंप भिशीकर यांनी. हे तरुण भारत पुणेचे माजी संपादक होते आणि हा लेख त्यांनी लिहिला होता रविवार सकाळ या वृत्तपत्रासाठी 8 नोव्हेंबर 1998 या दिवशी. या अंकात हा छापून आलेला लेख आहे आणि त्याचं वाचन आता आपण ऐकत आहोत. स्वामी माधवनाथ यांची ग्रंथसंपदा. नुकतेच ब्रह्मलीन झालेले पुण्यातील एक थोर सत्पुरुष स्वामी माधवनाथ यांच्या आध्यात्मिक विचारांचं दर्शन घडवणारे सुमारे 25 ग्रंथ यावेळी माझ्यापुढे आहेत. स्वामीजींनी सामाजिक प्रबोधनासाठी हाती लेखणी घेऊन मुद्दाम केलेलं पांडित्यपूर्ण लिखाण असं मात्र या ग्रंथांचं स्वरूप नाही. सुमारे 40 वर्ष स्वामीजी ज्ञानेश्वरी, दासबोध, भगवद्गीता, चांगदेव पासष्टी, मनोबोध, ब्रह्मसूत्र, योगसूत्र आदी प्रमाण ग्रंथांवर प्रवचनं देत होते. जिज्ञासू साधकांना भेटत होते. त्यांच्या अनेकविध प्रश्नांची उत्तरं देत होते. स्वतः नित्यनेमानं साधना उपासना करीत होते. अर्थार्जनासाठी दुकानदारीचा व्यवसायही चालू होता. परमार्थरूप प्रपंचाचा विरळा आदर्श साधकांना साक्षात अवलोकन करावयास मिळत होता. अनेक महत्त्वाचे विचार प्रकट होतात, श्रोत्यांची जीवनं प्रभावित करतात. पण जे श्रवणास येत नव्हतं त्याच्यासाठी किंवा नव्या पिढ्यांसाठी मागे काही राहत नाही. सुदैवानं थोर महाराष्ट्रीय संतांचं विचारधन आपल्याला कोणाच्या ना कोणाच्या साक्षेपामुळे उपलब्ध आहे. असं म्हणतात की संत चोखोमांचे जे सुमारे 350 अभंग आज उपलब्ध आहेत ते लिहून काढणारा माणूस अनंत भट नावाचा एक संत भक्त ब्राह्मण होता. हे सांगण्याचं कारण एवढंच की श्री स्वामी माधवनाथ यांच्याही आध्यात्मिक परिवारात असा एक जीव सामील झाला की ज्यानं स्वामींच्या मुखानं श्रवणारी ज्ञानगंगा शब्दबद्ध करून प्रकाशात आणणं हेच आपलं जीवनकार्य मानलं. गेली सुमारे 25 वर्ष त्यानं हाच ध्यास घेतला आहे आणि त्याच्या ध्यासातून सुमारे 25 लहान मोठे ग्रंथ सिद्ध झाले आहेत. या जीवाचं नाव डॉक्टर सुषमाताई वाटवे. स्वामींच्या पश्चात त्या स्वामी माधवनाथ साहित्य प्रकाशन या संस्थेद्वारा स्वामीजींचे विचार आणि स्वामीजींचं संतजीवन यावर प्रकाश टाकण्याचं काम विलक्षण साक्षेपानं आणि तळमळीनं करीत आहेत. शेकडो ध्वनिफिती आणि टिपणांचा संभार यातून सार शोधून ते ग्रंथरूपानं वाचकांना सादर करीत आहेत. गेल्या केवळ 1.5 वर्षात 10 पुस्तकं त्यांनी प्रकाशित केली. यावरून त्यांचा कामाचा झपाटा ध्यानात येईल. स्वामीजींच्या शिष्यांनी चालवलेल्या अनेक केंद्रातून श्रवणासाठी आणि साधनेसाठी येणाऱ्या लोकांव्यतिरिक्त सर्वसाधारण वाचकांच्या हातात हे ग्रंथ जावेत असा या प्रकाशनामागचा हेतू आहे. त्या दृष्टीनं अल्प किमतीत ही पुस्तकं वाचकांना देण्याचा प्रकाशकांचा प्रयत्न आहे. स्वामींच्या शुद्ध परमार्थ विचारांचा प्रसार व्हावा या उद्देशानं स्वामी माधवनाथ साहित्य प्रकाशननं झीज सोसूनही एक स्पृहणीय उपक्रम केला आहे. अनेक शाळा, कॉलेजं, ग्रंथालयं यांना प्रसाद भेट म्हणून स्वामींच्या ग्रंथांचे संच विनामूल्य दिलेले आहेत. ज्यांना शक्य असेल त्यांनी समारंभ प्रसंगी हे ग्रंथ भेट म्हणून देण्याचा उपक्रम करणं उपयुक्त ठरेल. स्वामीजींच्या साहित्याचे आणि त्यांनी संकल्पिलेल्या कार्याचे काही विशेष गुण आहेत. साध्या सोप्या भाषेत संतांचे विचार समाजापर्यंत पोहोचवणं हे आपलं काम, असे उद्गार स्वामीजींनी काढले होते. त्यांना अनुसरून
फार सुबोधपणे तर्कशुद्धरित्या आणि वेदांत जड परिभाषा टाळून संतांचा सगळा जीवनविषयक विचार त्यांनी मांडला आहे. परमार्थाविषयीचे अपसमज दूर करण्याचा सफल प्रयत्न केलेला आहे. स्वामीजी म्हणत, शुद्ध परमार्थ समाजाला सांगावयास पाहिजे. गीता, ज्ञानेश्वरी, दासबोध, गाथा यांनी तो सांगितलाय, तोच मी सांगतो. म्हणून स्वरूपबोध आणि त्या बोधानं प्रेरित जीवन हा त्यांच्या समग्र विचारदर्शनाचा केंद्रबिंदू आहे. स्वामी माधवनाथ हे तसे नाथ संप्रदायाचे, पण सांप्रदायिक अभिनिवेशाचा लवलेशही त्यांच्या ठायी नव्हता. उलट त्यांच्या ग्रंथातून त्यांनी प्रतिपादन केलं आहे की सर्व संप्रदायात आणि समाजातही सत्वगुणी व्यक्ती मोठ्या संख्येनं आहेत. त्यांना एकत्र आणलं पाहिजे. दुष्ट शक्ती संघटित असतात आणि उपद्रव करतात. सज्जनांची शक्ती ही संघटित झाली पाहिजे आणि अनाचार रोखण्याचं आणि सज्जनांना धीर देण्याचं काम या सर्वांनी सहकार्यानं केलं पाहिजे. स्वामीजींच्या ग्रंथसंपदेत सत्संगामध्ये साधकांशी झालेल्या प्रश्नोत्तरांना महत्त्वाचं स्थान आहे. राष्ट्र, समाजसेवा, सामाजिक दुष्प्रवृत्ती, भगिनी वर्गाची दुरावस्था इत्यादी विषयांवर साधकांनी त्यांना प्रश्न विचारले आहेत. त्यावरून असं जाणवतं की परमार्थ विचारांचा व्यापक प्रसार आणि आध्यात्मिक जागृती याद्वारे समाजात इष्ट परिवर्तन घडून येऊ शकेल अशी स्वामींची श्रद्धा होती. कारण अध्यात्म विचारांचे संस्कार आणि तदनुसार जीवनाची घडण म्हणजेच निस्वार्थी सच्चरित्र, आपल्या बांधवांच्या सुखासाठी झिजणाऱ्या निर्मळ चित्ताच्या माणसाची घडण होय. अशी माणसं जीवनाच्या कोणत्याही क्षेत्रात, राजकारणासह गेली तरी ते क्षेत्र शुद्ध आणि कल्याणकारी राखतील असं त्यांचं ठाम प्रतिपादन होतं. या कार्याचं अपरंपार महत्त्व त्यांना सध्याच्या परिस्थितीत वाटत होतं. याच विचाराचा दुसरा महत्त्वाचा पैलू म्हणजे व्यक्तीचं जीवन आणि पर्यायानं समाजाचंही जीवन आध्यात्मिक अधिष्ठानावर उभं राहावयाचं, तर समाजातील 5-7% तरी वर्ग उत्कृष्ट साधक बनला पाहिजे. विशेषतः सुशिक्षित तरुण आणि समाजाचं वैचारिक नेतृत्व करू इच्छिणाऱ्यांनी दैनंदिन व्यक्तिगत साधना करून स्वार्थरहितत्व, आत्मौपम्य बुद्धी, तितिक्षा, चित्ताचं समत्व, माणसातील देव जाणून त्याची सेवा करण्याचा भाव आदी आध्यात्मिक गुण अंगी बाणवले पाहिजेत, हा त्यांचा सतत आग्रह होता. जो स्वतः अशांत आणि विकारग्रस्त आहे तो समाजात सुखशांती कशी निर्माण करणार, असा त्यांचा प्रश्न असे. म्हणून त्यांच्याकडे श्रवणासाठी येणाऱ्यांनी वैयक्तिक साधना नित्यनेमानं करावी यावर त्यांचा भर होता. शेकडो साधकांना समोर बसवून ध्यानाचा अभ्यास त्यांनी करवून घेतलेला आहे. त्यांच्या पश्चातही हा उपक्रम मोठ्या प्रमाणावर चालू आहे. स्वामीजींच्या ग्रंथात त्यांचा जो पत्रव्यवहार वाचावयास मिळतो त्यातही या विचारांचं प्रतिबिंब स्पष्ट दिसतं. आणखी एक विशेष हा की जीवनाचे अनेक वेगळे कप्पे मानणं परमार्थ विचारात बसत नाही. संपूर्ण जीवनच अंतर्बाह्य एकरूप असलं पाहिजे, हे आपल्या प्रवचनातून श्रोत्यांच्या मनावर बिंबवण्याचा प्रयत्न स्वामीजींनी केला. प्रपंच वेगळा, परमार्थ वेगळा, तरुणपणी प्रपंच, म्हातारपणी परमार्थ इत्यादी समजांना त्यांनी मुळीच थारा दिला नाही. परमार्थ हा पौरुष प्रयत्नांचा प्रांत आहे. संपूर्ण जीवनच परमार्थी झालं पाहिजे असं त्यांनी सांगितलं आणि स्वतः तसं जीवन जगून दाखवलं. हे महत्त्वाचं सूत्र त्यांच्या ग्रंथात सर्वत्र अनुस्यूत असलेलं आढळतं. अनेक प्रापंचिक समस्या सहानुभूतीनं सोडवण्यास त्यांनी सहाय्याचा हात पुढे केला, तो याचसाठी की त्यांची परमार्थ साधना शक्यतो निश्चिंतपणे व्हावी. स्वामीजींचा एकूणच परमार्थ विचार अत्यंत सकारात्मक, चैतन्यपूर्ण, तेजस्वी, पुरुषार्थी आणि विजिगीषू आहे. एवं गुणविशिष्ट असं हे साहित्य बरंच प्रकाशित झालं आहे आणि आणखी प्रकाशित होत आहे. त्याची दखल समाजानं घ्यावी, ते वाचावं,
शक्य तेवढं प्रसृत करावं असं वाटतं. म्हणून माझ्या पुढील सुमारे 25 ग्रंथात आलेले काही प्रमुख विषय निदर्शनास आणून दिले आहेत. स्वामी माधवनाथ यांची ग्रंथसंपदा हा आदरणीय स्वामीभक्त श्रीयुत चंप भिशीकर यांनी लिहिलेल्या लेखाचं वाचन आपण ऐकलं. उद्याच्या भागात आपण माधवनाथांची परंपरा जपणाऱ्या साधिका आदरणीय स्वामीभक्त डॉक्टर स्वर्णलता भिशीकर यांनी लिहिलेल्या या लेखाचं वाचन आपण ऐकणार आहोत. अखंड करी सोहम ध्यान, कृतार्थ जीवन होय त्याचे. हरि ओम तत्सत.